तर कोण कोण आहे ते? समुद्र आहे, आकाश आहे, धरती आहे, नक्षत्र आहे, चंद्र आहे, अग्नी आहे, वायू आहे, प्रकाश आहे. यातल्या बहुतांश जणांना आपण पाहिलं आहे. जसं की अग्नीला आपण पाहिलं आहे, वायूला आपण महसूस केलेला आहे, नक्षत्रांना आपण महसूस केलेला आहे. आपल्या शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये नक्षत्रांचा उल्लेख केलेला आहे. पाणी, समुद्र जसं की आपण पाहिलेलं आहे, चंद्राला पाहिलेलं आहे, प्रकाशाला आपण पाहिलेलं आहे. भरपूर अशी जे वस्तू आहेत, 8 वस्तूंपैकी अर्ध्याच्या वर जे वस्तू आहेत त्यांनी आपण डोळ्याने पाहिलेले आहेत, आणि जे अर्धी जी वस्तू आहेत त्यांना आपण महसूस केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, तर 8 वस्तूंविषयी आता तुम्हाला काहीही प्रॉब्लेम, काही डाऊट नसेल, जर असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात, आणि तुम्ही आता व्हिडिओ बंद झाल्यावर डायरेक्ट विचारू शकता. ठीक आहे. हर हर महादेव, जय माता दी, जय श्रीराम, जय गुरुदेव.